जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध। विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला। आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, कुरुल रोड, मोहोळ। मोबाईल नंबर 9766 80 11 24। नमस्कार, मी नरखेड जिल्हा परिषद गटातून आज फॉर्म भरला आहे। मला अतिशय आनंद आहे की मी आज जनतेच्या दारामध्ये मी जे केलेले काम आहेत त्याचा कौल मागण्यासाठी मी आज जनतेच्या दारात चाललो आहे, आशीर्वाद घेण्यासाठी। मला निश्चित खात्री आहे मला सगळ्या जनतेचा भरघोस आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी माझा प्रामाणिक प्रयत्नच आहे की जो गेले 50 वर्ष आमच्या भागावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी ह्या भागामध्ये कैलासवासी शाजीराव पाटलांचं नेतृत्व जे जाणीवपूर्वक दाबण्यात आलं होतं ते नेतृत्व पुन्हा एकदा त्या नेतृत्वाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी मी या नरखेड जिल्हा परिषद गटातून उभारण्याचा उमेदवारी अर्ज माझा दाखल केला आहे। मी नरखेड जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना खात्री देऊ इच्छितो की रस्ते, लाईट, पाणी आणि वीज ह्या मूलभूत शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा येत्या 5 वर्षामध्ये मी पूर्ण करणार आहे। सीना भोगावतीसारखा जटिल प्रश्न मी येत्या 2 वर्षामध्ये सीना भोगावतीचं पाणी, सीनेचं पाणी मी भोगावतीमध्ये आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही खात्री मी माझ्या नरखेड जिल्हा परिषद गटातील मतदारांना या ठिकाणी देतो। त्याचबरोबर पाणी आणल्याबरोबर लाईटची आवश्यकता असते, त्यासाठी मी नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये एक 132 kVचं मोठं सबस्टेशन ते मंजूर झालेलं आहे। तिचे बाकीचे सरकारी प्रोसिजर आता चालू आहे, जमीन बघणे, जमिनीचा अहवाल पाठवणे, ते पण ह्या 1-1.5 वर्षामध्ये त्याचा पण प्रश्न मार्गी लागेल। त्याचबरोबर मोठे रस्ते आपण नरखेड भागामध्ये करतोय आणि माझं एक स्वप्न आहे ज्या ठिकाणी 10 शेतकऱ्याची वस्ती असेल तिथपर्यंत शेतकऱ्याचा रस्ता गेला पाहिजे। हे 5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातले जवळजवळ जेवढे रस्ते पूर्ण करता येतील तेवढं पूर्ण करण्याचं आश्वासन मी आज अर्ज भरला आहे माझ्या मतदाराला मी आज या ठिकाणी देऊ शकतो। आपल्या नरखेड परिसरामध्ये सीना नदी आहे, नागझरी नदी आहे आणि या नद्याचा परिसर असताना सुद्धा या परिसरामध्ये तसा शेतकऱ्याला जो फायदा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही, त्याबद्दल काय? नाही, कैलासवासी मी मगाशी सांगितलं, कैलासवासी शाजीराव पाटलाच्या नंतर ह्या भागातल्या वर अन्याय करण्यासाठी जे तथाकथित आमचे जे नेतृत्वाने काम केलं 50 वर्ष शाजीराव पाटलानंतर त्यांनी प्रत्येक वेळेस नरखेड भागातील जनतेला दाबण्याचा, पिसण्याचाच प्रयत्न केला त्यांनी। म्हणूनच 2 नद्याच्या 3 नद्याच्या मध्ये असलेला आमचा भाग तो पाण्यापासून वंचित राहिला। टँकर पिण्याच्या पाण्यासाठी नाही तर शेतीचं पाणी कुठे मिळायचं अशी अवस्था आमच्यासाठी झाली। बाजूचा हायवेच्या पलीकडचा भाग तुपाशी आणि आमचा इकडचा भाग उपाशी अशी आमच्या भागातली परिस्थिती होती। आमची लोक आभाळाकडे डोळे वगळून बघायचे, कधी पाऊस येतो त्या पावसाच्या पाण्यावर शेती करायची। परंतु आता ह्या सिनेचं, भोगावतीचं, उजनीचं पाणी मी आमच्या भोगावती नदीमध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या 50 वर्षापासून राहिलेल्या अपेक्षा आहेत त्यावेळेस पूर्ण करणार। आपण फॉर्म आज भरला, परंतु फॉर्म भरत असतानाच्या अगोदर आपण मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट दिलेली आहे। तर त्या भेटीच्या दरम्यान मतदारांनी, गावकऱ्यांनी आपल्याला कोणत्या समस्या सांगितलेल्या आहेत? मतदारांची अपेक्षा एकच आहे, मतदार तुम्हाला घरी येऊन तुमच्या धारा काढा म्हणत नाही। मतदाराला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे आणि रस्ते चांगले पाहिजेत। रस्त्याची इतकी वाईट अवस्था आमच्या भागामध्ये आहे, पावसाळ्यामध्ये तर त्या कुटुंबाला चालत जाता येत नाही, त्याचा सायकल आणि मोटरसायकलची अवस्था कुठली वाईट आहे, असे रस्त्याची इतके मोठे प्रश्न आहेत। त्यामुळे शेत रस्ते मी ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे। लाईटच्या पाण्याचा प्रश्न आहे, डीपीचे सारखी डीपीची ओरड असते, लाईटचा दाब कमी येतो, कारण लाईटचा दाब कमी येतो। आमच्या नरखेडला 33 kVचं फार सबस्टेशन आहे, त्या सबस्टेशनची क्षमता आणि मागणीमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि ती तफावत दूर करण्यासाठी आपण 133 kVचं ह्या ठिकाणी सबस्टेशन आणलेलं आहे। आणि त्यांना लोकांना म्हटलं आरोग्याच्या दृष्टीनं, शाळेच्या दृष्टीनं आपण ज्या भरीव काम आपण नरखेड भागामध्ये करतोय त्याबद्दल जनतेचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद। या गटामध्ये आपल्याला काय आव्हान वाटतं? आव्हान, निवडणूक ही आव्हानाचीच असते। आपण कुणाला कमी आणि मोठं जे असेल लेखत नाही। निवडणुकीला नेहमी सतर्क राहिलं पाहिजे, निवडणूक चांगल्या माध्यमातून लढली पाहिजे, कुणाला टीका टिप्पणी न करता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक केली पाहिजे। माझं विरोधकाला एकच आव्हान आहे, माझ्या ज्या कामाबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारा मी त्याची उत्तरं देण्यास सगळं तयार आहे। मी तुम्हाला विरोधकाला माझं आव्हान आहे, त्यांना विचारा नरखेडचा ब्रिज तुम्ही केला का नाही, मी ते तुम्हाला दिसेल। त्यांना विचारा नरखेडमध्ये मी रस्ते केले का नाही, त्यांना विचारा। सीना भोगावतीचा प्रश्न सोडवला का नाही हे त्यांना विचारा। नरखेडमध्ये 132 kV आणलं का नाही हे त्यांना विचारा। मला विकासावर बोलायचं आहे। मला नरखेडचा आमचा 50 वर्ष आमचा राहिलेला भाग खूप पिचलेला, रांजलेला होता,
त्यांना पुढं आणण्यासाठी ना मला कुठला विरोधक ना गट तट, मी सगळ्याला आज नरखेड मतदारसंघातील लोकांना आव्हान करू इच्छितो की गट तट सगळे सोडा, सगळ्यांनी एकत्र या आणि आपण विकासाची कास धरूया आणि मला माझ्या पाठीशी मोठ्या मताधिक्याने मला विजय करा. अण्णा, कोणत्या पक्षाकडून आपण आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला? मी आता शिवसेनेकडून धनुष्यबाणाकडून आता उमेदवारी दाखल केली आहे. काय कारण आहे? इतक्या दिवस आपण भाजपाकडून इच्छुक होता आणि मी भाजपचाच पदाधिकारी होतो, भाजपचा इच्छुक उमेदवार होतो, परंतु आता भाजप इथल्या अशा लोकांच्या हातामध्ये आहे की आता त्यांनाच मुळात तोच आपल्या सगळ्याचा मूळ कारण आहे आपला विकास न होण्याचा आहे. म्हणून त्या बाजूनं न जाता माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची, पालकमंत्र्याशी, नारायण राणे साहेबांशी अतिशय जीवष्ट संबंध आहेत, परंतु हा इथला भागाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या विरोधात त्यांना गाडण्यासाठी मी धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. घड्याळाची देखील चर्चा होती, तर उमेश दादाची काय चर्चा वगैरे झाली? उमेश दादाची माझा लहान भाऊ आहे. उमेश दादा माझा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहे, परंतु माझा हद आहे, माझी सुरुवात आहे जीवनातली शिवसेनेतून झाली आहे. मी शिवसेनेच्या 1992ला मी अध्यक्ष झालो. त्यानंतर मी राणेसाहेबांच्या बरोबर काँग्रेसमध्ये आलो. राणेसाहेबांच्या बरोबर प्रवास आहे. मी एकच सांगितलं, नारायण राणे सांगतील त्यांचा आशीर्वाद ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी मी काम करणार. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84.